पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत। यवतमाळमधील विविध कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांची मुख्य उपस्थिती असणार आहे। पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळमधील पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या भव्य पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे। तर विशेष म्हणजे भारी इथे होत असलेल्या महिला बचत गटाच्या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थित राहतील। या कार्यक्रमासाठी 45 एकरवर भव्य सभामंडप उभारण्यात आले। पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्यावेळी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे। तर विविध शासकीय योजनांअंतर्गत निधी वाटपही केलं जाणार आहे। मोदींच्या सभेच्या निमित्तानं यवतमाळमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून सभा ठिकाणी 7 भव्य डोम उभारण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक डोममध्ये 10,000 लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मोदींच्या दौऱ्याच्या निमित्तानं यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र मोदींच्या स्वागताचे होर्डिंग्स देखील लावण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर आहेत, विविध विकास कामांचं लोकार्पण देखील ते करणार आहेत। काय अपडेट, कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे? प्राजक्ता, खरं तर नरेंद्र मोदींच्या विजयाचा मार्ग जो आहे तो यवतमाळमधून जातो असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। कारण या आधीचा जर आपण इतिहास पाहिला तर 2014 ची निवडणूक असेल, 2019 ची निवडणूक असेल, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या पंतप्रधान पदाचा चेहरा होते, त्यावेळी देखील यवतमाळ जिल्ह्यामधून जे आहे त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात जी आहे ती विदर्भातली केली होती। आज पुन्हा एकदा ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाच्या हॅट्रिकचा संकल्प घेतात त्यावेळी ते त्यांच्या विदर्भातल्या प्रचाराची सुरुवात आज या यवतमाळ पासून करताय। आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आहे ते भरकतचा कार्यक्रम जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदीचे असणार आहे। 4:30 वाजता जे आहे ते इथे यवतमाळच्या विमानतळावर दाखल होतील आणि इथे जे आहे ती नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे। साधारणतः 1 ते 1.5 लाख लोक या सभेमध्ये सहभागी होतील अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं। 45 एकरामध्ये जे आहे ते 7 डोम जे आहे ते इथं उभारण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक डोममध्ये 10,000 लोक बसू शकतील अशी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। मोदींच्या या दौऱ्याच्या निमित्तानं जे आहे ते आता विदर्भातलं भाजपचं जे आहे ते निवडणुकीचं बिगुल फुंकला जाणार आहे। त्यामुळे यासाठी भाजपनं देखील जोरदार तयारी इथं केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या इच्छा शिवसेनेच्या खासदार भावना गवळी त्यांनी देखील मोदीच्या स्वागताचे होर्डिंग्स जे आहे ते जागोजागी लावलेले आहे। जवळजवळ 1 लाख बचत गटांच्या महिला ज्या आहेत ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील। वर्धा नांदेड रेल्वे मार्गाला हिरवी झेंडी जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच कार्यक्रमात दाखवली जाणार आहे आणि इतरही विविध विकास कामांचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा हा दौरा जो आहे तो विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जर या दौऱ्याचा जर विचार केला तर त्या दृष्टीने देखील ही जागा जी आहे ती भाजपसाठी कशा पद्धतीने अनुकूल करता येईल त्या दृष्टीने इथं प्रयत्न केला जाणार आहे। खरं तर ज्यावेळी 2014च्या निवडणुकीच्या वेळी मोदी इथं आले होते त्यावेळी त्यांनी इथं शेतकऱ्यांसोबत चाय पे चर्चा या कार्यक्रमातून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला होता। अनेक आश्वासनं मोदींनी शेतकऱ्यांना दिली होती आणि विदर्भाच्या आणि यवतमाळच्या बाबतीत जर विचार केला तर शेतकरी आत्महत्याग्रस्त भाग म्हणून याला पाहिलं जातं। त्यामुळे आता या भागात येऊन शेतकऱ्यांच्या बाबतीत मोदी काय घोषणा करतात किंवा इथून पुढे शेतीचं नियोजन किंवा शेतीचं धोरण मोदींचं कसं असेल या बाबतीत काय घोषणा करतात या अनुषंगानं किंवा या सगळ्या बाबतीनं पाहिलं तर आजचा हा मोदींचा यवतमाळ दौरा जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे। साधारणतः 4:30 वाजता मोदी इथं दाखल होतील आणि तासभर जे आहे ते इथं असणार आहे। या दरम्यान या सभेला देखील मोदी संबोधित करणार आहे आणि 6 वाजता इथून मोदी जे आहेत एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यातून विदर्भवासियांना नेमकं काय मिळतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। उदय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता आपण बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी।